नमस्कार, मी डॉक्टर गीता, होमिओपॅथी कन्सल्टंट. थोडासा गंभीर विषय आहे आणि आपण सगळेच आता जे वर्तमानपत्र किंवा न्यूज किंवा ह्या सगळ्या गोष्टी बघत आहोत. या माध्यमातून आपल्याला एक न्यूज तर सगळ्यात जास्त आता एवढ्यात फेमस आहे आणि त्याचं नाव आहे एप्स्टेन फाइल्स. तर एप्स्टेन फाइल्सचा आता भरपूर न्यूज, भरपूर व्हिडिओज वगैरे पडलेले आहेत आणि त्याबद्दल आता जास्त इतरत्र चर्चा करण्यामध्ये मला तेवढा रस नाहीये. पण त्याच्यामध्ये जी एक शॉकिंग न्यूज मी आता बघितली, ती होती की कोरोना व्हायरस हा प्लॅन्ड होता. आणि विश्वास ठेवा मित्रांनो, बिलीव्ह मी, आम्ही होमिओपॅथीचा आमचा जो एक ग्रुप आहे, तिथे आम्ही चर्चा जेव्हा करतो, काही गोष्टींना समजून घेतो, आजाराला समजून घेतो, त्यावेळेस आमचं कुठे ना कुठे एक मनामध्ये हे त्यावेळेसही असं होती, एक आमच्या मनामध्ये एक शंका किंवा एक चाहूल होती, की ही गोष्ट म्हणजे ही काहीतरी आर्टिफिशियल आहे. इतक्या पटकन, इतक्या लवकर अशा गोष्टी पटापट स्प्रेड होत नाहीत. आणि काहीतरी ॲबनॉर्मल आम्हाला फील होत होतं. कारण की साधारणतः औषध दिल्यानंतर पेशंट बरी होतात ना. तर जसं आपण नॉर्मली आता व्हायरल इन्फेक्शन होतं, तर आपण जे अँटीव्हायरल ट्रीटमेंट देतात डॉक्टर मॉडर्न मेडिसिनमध्ये, तर पेशंट्स पटकन बरी होतात. पण तेव्हा जे विचित्र प्रकारे लोकांना होत होतं, ज्याला आपण सायटोकायनिन स्टॉर्म म्हणत होतो किंवा एकदम रश होत होतं बॉडीमध्ये आणि लोकं पटकन जात होती, तर हे काहीतरी फार आर्टिफिशियली क्रिएटेड आणि फार रॉंग वाटत होतं. म्हणजे हे आम्हाला सेन्स होत होतं, पण बोलू शकत नाही कारण की आपल्याकडे त्याबद्दल काही पुरावा नाहीये. पण आता हे जेव्हा न्यूज मी बघितली परवा आणि या गोष्टीची चर्चा सुरू झाली, त्यावेळेस मला वाटलं की याच्यावर मी आता नक्कीच माझं मत मांडू शकते. तर मला एवढं सांगायचं मित्रांनो, की इथून पुढे आता पूर्वीसारखी काही अशी अगदी लढाया होणार नाहीयेत, की तुम्ही बंदूक उचलली, तोफा घातल्या आणि न्यूक्लिअर वेपन्स वापरले. हे कुठल्याही जिओपॉलिटिकली जर तुम्ही बघितलं, म्हणजे जे जागतिकदृष्ट्या जे आपलं राजकारण असतं, त्या दृष्ट्या जर आपण याचा विचार केला, तर हे कोणत्याही देशाला न परवडण्यासारखं आहे आता. कारण कुठलाही देश इकॉनॉमीला एवढा खाली घालू इच्छित नाही, की हे असे वॉर करून त्यांनी नुकसान करून घ्यावं. मग आता होतंय काय किंवा होणार काय पुढे? तर होणार असं वॉर होणार का? नाही होणार. होणारच. कारण की जगामध्ये सत्तेचा जो लोभ आहे किंवा जे आपण आता ऐतिहासिक इतिहासापासून बघत आलेलो आहोत, की जे जागतिक पॉलिटिक्स चालतं, त्याच्यामध्ये प्रत्येकाचा जो एक टॉपला पॉवरमध्ये राहण्याचा जो एक हट्ट असतो किंवा जे आपण लाईन सोडतो, बॉर्डर्स करतो, ह्या जागेचा जो आपल्याला मोह असतो, की ही आमचं राज्य, हे आमचं हे. तर या सगळ्यासाठी तर युद्ध नेहमी होतच राहणार आहे. त्यामध्ये काही वाद नाहीये, शंका नाहीये. पण आता इथून पुढे हे खूप वेगळं होणार आहे. नीट ऐका. मी तुम्हाला सांगते, तुम्ही आत्तापर्यंतही ऐकलेलं असणार आहे. पण हे माझ्या मनातली गोष्ट मी तुमच्याशी शेअर करते, जे माझ्या वाचनामध्ये किंवा आमच्या डिस्कशन्समध्ये येतात. कारण की आता जे होणार आहे फ्युचरमध्ये, बायो वॉर म्हणतात याला. तर बायो वॉर म्हणजे काय? की जे आपण सगळ्यांनी भोगलं 2020-21 मध्ये. म्हणजेच की कोरोना व्हायरस. तर कोरोना व्हायरस आता हा प्लॅन्ड होता, त्याची आणखी डिटेल रिपोर्ट्स वगैरे आलेली नाहीयेत वगैरे, ज्या ही गोष्टी असतील. पण इतका आर्टिफिशियली क्रिएटेड जो डिसीज आहे, ज्याला कुठलीच आपली नॉर्मली औषधं रिॲक्ट करत नव्हती, त्यावेळेसही मी पेशंट्सला होमिओपॅथी दिलंय आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगते, त्यांना खूप चांगला त्याच्यामध्ये रिझल्ट मिळालाय. पेशंटचं जे ऑक्सिजन इतकं ड्रॉप होत होतं, कारण की मी नेहमी बोलते, आपली एक शारीरिक इम्युनिटी असते, प्रतिकारशक्ती आणि एक मानसिक असते. आणि कोरोनाच्या वेळेस जे माझ्या अनुभवातले पेशंट्सना मी बघितलंय, त्या पेशंटची मानसिक प्रतिकारशक्ती जी होती, ती अगदी शून्य झाली होती. आणि तिथे होमिओपॅथीने जो मॅजिक केला तो खूप सुंदर होता. कारण की माझ्या माहितीमध्ये जर तुम्ही विचाराल तर कमीत कमी एक मोर दॅन 50% म्हणजे 60-70-80% लोकांपर्यंतही म्हणता येईल आपल्याला, ती जी लोकं होती ती आजारापेक्षा जास्त त्यांच्या इमोशनल इम्युनिटी वीक झाल्यामुळे गेलेली आहे. म्हणजेच काय, की त्यांना भीती निर्माण झाली होती किंवा त्यांना अँक्झायटी झाली होती किंवा त्यांना पॅनिक झालं होतं. म्हणजे अक्षरशः ओसीडी सारखी ही लोकं करायला लागली होती, की पुन्हा-पुन्हा धुवायचं, पुन्हा-पुन्हा करायचं. कारण की ते वातावरणच तसं होतं. तर जेव्हा एन्व्हायर्नमेंटमध्ये बदल घडतात, तर मी नेहमी याच्याबद्दल बोलते, की इमोशनल इम्युनिटी कशी अफेक्ट होते. तर तुमच्या एन्व्हायर्नमेंट म्हणजे की तुमचं नेचर नाही, तुमच्या आसपासच्या ज्या घटना आहेत, मानवनिर्मित, त्या घटनांमुळे जे बदल होतात, त्याच्यामध्ये आपल्याला अडॅप्ट करायला थोडासा वेळ लागतो. आणि कधी-कधी आपण अडॅप्ट होतो किंवा कधी होतही नाहीत आपण. तर त्यावेळेस जी तुमची इमोशनल इम्युनिटी डिप होते किंवा ड्रॉप होते आणि तुमची विल पॉवर वीक पडते, त्यावेळेस होमिओपॅथी जर तुम्ही घेतलं, तर तुम्हाला मिरॅक्युलस म्हणजे तुम्हाला एकदम चमत्कारिक रिझल्ट्स मिळतील. मी तुम्हाला याची खात्री देते. कारण की मी भरपूर पेशंट्स ट्रीट केलेत. माझे जे कलीग्स आहेत, त्यांनी होमिओपॅथिक औषधांनी कित्येक पेशंट्सला आम्ही ठीक केलेलं आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट प्रत्येक पेशंटने घेतलेलं औषध आम्हाला हा फीडबॅक दिला, की डॉक्टर मी आता एकदम शांत झालीये किंवा मी एकदम पॅनिकमधनं बाहेर आलीये.
आणि मी सांगते तुम्हाला, कुठलाही व्हायरस, कुठलाही बॅक्टेरिया कधी तुम्हाला आम्हाला इन्व्हेड किंवा तुमच्यामध्ये अटॅक करू शकतो, जेव्हा आपण त्याला अलाव करतो. कोण म्हणजे आपण म्हणजे कोण? आपली इमोशनल विल पॉवर किंवा इम्युनिटी जी असते, ती जेव्हा डिप होते, तेव्हा आपण स्वतः शटर वर करतो आणि व्हायरसला म्हणतो, "या आणि मला अटॅक करा." सो हा एक अनटच्ड पार्ट आहे, कारण की आपण जेव्हा फिजिकल इम्युनिटीची गोष्ट करतो, तेव्हा आपण पेशंटला 2D मध्ये बघत असतो. आणि जेव्हा आपण पेशंटला ह्या इमोशनल अँगलनी बघायला लागतो, की बाबा त्याचे इमोशन्स, मग ते काही असो, अँक्झायटी असो, फिअर, पॅनिक किंवा राग, द्वेष, काही प्रकारचं अति इमोशन जर झालं, तर पेशंट अफेक्ट होऊ शकतो. तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण इमोशनल इम्युनिटीबद्दल चर्चा केली होती. ठीक आहे. तर आता खूप लोकांना माहीत असतं, की फिजिकल इम्युनिटी कुठे अफेक्ट होते. म्हणजे मी व्यवस्थित फलाहार नाही घेतला, खाल्लं नाही किंवा मी प्रोटीन वगैरे, वगैरे गोष्टी नीट नाही घेतल्या. तर आता ही इमोशनल इम्युनिटी कुठे अफेक्ट होते? तर या ठिकाणी होते मित्रांनो, की जसं ज्या प्रकारे आपल्या आसपासच्या वातावरणामध्ये जी बदल घडत आहेत, मग ती तुमच्या घरात असो, समजा तुम्ही कारण की तुम्ही एक व्यक्ती म्हणून एकटे तर नाही राहत, तर मग आपण डोमेस्टिक एन्व्हायरमेंटमध्ये राहतो. तर ते हे झालं आपले आसपासचे वातावरण तुम्ही तुला थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करते. तर आपल्या घरात सपोज लोकं आहेत. मग तिथे आपले काही मतभेद होतात, वादविवाद होतात. तिथे आपले इमोशन्स अफेक्ट होऊ शकतात. दुसरी गोष्ट आपण कामावर जातो, त्याला म्हणतात प्रोफेशन. तिथेही आपल्या काही वरखाली गोष्टी होऊ शकतात आणि इमोशनली आपण अफेक्ट होऊ शकतो. आणि हे मी वरवरचं नाही बोलत आहे, थोडेसे डीप इमोशन्स म्हणजे जिथे तुम्हाला डीपली अफेक्ट होतंय. नंबर 3 आपण फायनान्सेस पण आपल्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे कधी ना कधी आपली जी आर्थिक परिस्थिती असते ती कधी कमी जास्त होऊ शकते. त्यावेळेसही आपण अफेक्ट होऊ शकतो. अचानक खूप मोठं नुकसान झालं, अचानक लॉस झाला, अचानक काहीतरी आपदा आली किंवा डिझास्टर झालं, तर यावरही आपण अफेक्ट होतो आणि तिथे आपली इमोशनल इम्युनिटी वीक पडते. नंतर आपण एक समाजामध्ये राहतो, तर समाजाच्या काही गोष्टी असतात. मला हे असं बोललं, ते तसं बोललं किंवा आपली जी एक इमेज असते, त्याला घेऊन काही घटना घडतात. तिथे आपण इमोशनली अफेक्ट होतो. आणि मग आपलं कल्चर म्हणजे प्रत्येकाचं एक वेगळं कल्चर असतं. जसं मी मराठी आहे, तुम्ही मराठी असाल तर आपलं एक वेगळं कल्चर असतं. शीख लोकांचं वेगळं असतं. मुस्लिम बांधवांचं वेगळं असतं. तर प्रत्येकाच्या कल्चरमध्ये पण काही गोष्टी असतात आणि प्रत्येकच वेळेस आपण ते अडॅप्ट करू शकू किंवा घेऊ शकू याचाही आपल्याला बऱ्याच प्रकारे इमोशनली फरक पडतो. तर अशा प्रकारे ह्या 4 ते 5 अशा मेन रिझन्स आहेत जिथे आपल्या इमोशनल इम्युनिटी हर्ट होऊ शकतात किंवा डीप होऊ शकतात किंवा त्या थोड्याशा ॲबनॉर्मली लो होऊ शकतात आणि बऱ्याच वेळा आपण ॲज अ ह्युमन बीइंग आपोआप बाउन्स बॅक होतो. ठीक आहे. तर आपल्यामध्ये ती प्रतिकारशक्ती असते. पण कालांतराने जर नंबर 1 असं असू शकतं, की ती गोष्ट छोटी पण खूप काळ तुमच्यासोबत स्ट्रेस चाललाय त्याचा इमोशनली किंवा असं असू शकतं, की एक मोठी घटना सडनली घडली. कारण की आकस्मिक ज्या गोष्टी घडतात त्यासाठी आपण प्रिपेअर्ड नसतो आणि ते आपल्याला शॉक असतं. त्यावेळेस तुमची इमोशनल इम्युनिटी डिस्टर्ब होऊ शकते किंवा असं बोलता येईल, की आपल्याला एक गोष्टीतून आपण बाहेर पडतोय आणि परत त्याच टाईपच्या प्रॉब्लेममध्ये पडतोय. तर रिअकरन्स ज्या होतात घटना आपल्या आयुष्यामध्ये, इथेही आपली इमोशनल इम्युनिटी अफेक्ट होऊ शकते. बराच वेळा आपण हेल्पलेस असतो. माहीत असतं सगळं काही करेक्ट आहे, पण आपण काही करू शकत नाही. तिथेही होऊ शकते. तर अशी खूप असंख्य कारणं असतात, जिथे आपली इमोशन्स जे आहेत ते डीपली अफेक्ट होऊ शकतात आणि इथे आपली इमोशनल इम्युनिटी वीक पडते आणि मग आपण फाईट नाही करू शकत. तर कोरोनाच्या वेळेस किंवा जेव्हा असं पॅन्डेमिक किंवा व्हायरस वगैरे येतात, त्यावेळेस सगळ्यात जास्त इमोशन जे अफेक्ट होतात ते काय असतं? अँक्झायटी, फिअर, फिअर ऑफ डेथ ऑफकोर्स कारण की आपण सगळेजण एवढं फिट राहायचा का प्रयत्न करतो? सगळ्यांनाच मरणाची भीती असते म्हणून. आणि हे अख्खं जे आपलं शरीरात जी हलचल किंवा जो सगळा राडा होतो ना, त्याचं कारण असतं भय, म्हणजे फिअर. आणि होमिओपॅथीमध्ये एक सो एक अशी औषधं आहेत जिथे आम्ही डेफिनेटली फिजिकल सिम्पटम्स पण कन्सिडर करतो आणि तुमचे इमोशनल पण जे स्वभाव आहे त्या कन्सिडर करून तुमचं एक स्पेसिफिक औषध काढतो जिथे तुमची जी इमोशनल इम्युनिटी डिप झालेली असते ती परत नॉर्मलला येते, तुमची विल करेक्शन होते आणि मग तुमचा डिसीज कसं जात नाही ते आपण बघू. आता मी हे एवढं सगळं चर्चा करण्याचं कारण काय? कारण की आता तर आपल्यासमोर एक उदाहरण आलं या फाईल्सच्या निमित्ताने आणि आपल्याला सगळ्यांना थोडंसं त्याच्याबद्दल माहिती पडली आहे. ठीक आहे. तर आता फ्युचरमध्ये ही अशी बायोवॉर्स प्लॅन केली जातील आणि भारताची जी सगळ्यात मोठी ताकद किंवा स्ट्रेंथ जी आहे सध्या ती आहे आपलं पॉप्युलेशन. हो, तुम्हाला किती जरी वाटलं की खूप पॉप्युलेशन झालं आणि त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम होतोय, तर असं नसतं मित्रांनो. जिओग्राफीमध्ये, भूगोलामध्ये एक संज्ञा असते ज्याला आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो. म्हणजे की जेव्हा आपल्या देशाचा वर्किंग फोर्स म्हणजे जो काम करणारा एक समुदाय किंवा जे एज ग्रुप आहे, ते जर जास्त असेल, जे की आत्ता भारताचं आहे, तर ती लोकं त्या देशाचं वेल्थ किंवा एक पॉवर असते. आणि सध्या भारताकडे ती जास्त लोकसंख्या आहे, जी वर्किंगमध्ये आहे. ठीक आहे, तर ती जपानमध्ये सगळ्यात कमी आहे. तिथे सगळ्यात जास्त एजिंग लोकांचं प्रमाण आहे. म्हणून ती लोकं आता चायना किंवा जपान जी आहे ती लोकं
एजिंग पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे किंवा यंगस्टर्स कमी असल्यामुळे ते 2 चाइल्ड 3 चाइल्ड पॉलिसी आणत आहेत. तर हा झाला समजून घेण्याचा भाग, कारण की हे सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणाल की याचा काय संबंध आजाराशी, पण याचा बिलकुल संबंध आहे. हे तुम्हाला समजलं पाहिजे की इथून पुढे जेव्हा असे डिसिजेस किंवा अशा गोष्टी प्लॅन होतील, तेव्हा बिलीव्ह मी मित्रांनो, आपली नॉर्मल औषधं काम करणार नाहीयेत. कारण की जेही कोरोना व्हायरस किंवा अशा प्रकारची इत्यादी व्हायरस येतात, पहिली गोष्ट तर आपण व्हायरसलाच नाही मारू शकत. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही लॅबमध्ये आर्टिफिशियली क्रिएट करून अशी व्हायरसेस सोडताय, तेव्हा ती सगळी ड्रग रेझिस्टंट असतात. म्हणजेच काय, की तुमची नॉर्मली जी आता औषधी आहेत, ती त्याच्यावरती खूपच कमी प्रमाणात काम करतात आणि मग होतं काय, पेशंट कोलॅप्स होतो. तर या ठिकाणी होमिओपॅथी एक रामबाण उपाय आणि एक मी म्हणेल वरदान आहे आपल्यासाठी, आणि तुम्हाला ही माहिती असावी म्हणून मी तुम्हाला देते. अगदी आपण इंटिग्रेटेड काम करू शकतो. असं मी मुळीच कोरोनामध्ये केलं नाही की पेशंटला बोलले की तुम्ही ॲलोपॅथी बंद करा. असा माझा कधीच मानस नसतो. त्यांनी तेही औषधं घ्यावीत आणि त्यासोबत त्यांनी होमिओपॅथी घ्यावं, असं आम्ही त्यावेळेस एक सोल्युशन ठेवलं होतं. आणि जी ॲलोपॅथीची औषधं जी त्यांचं काम करायची ती करतच होती. प्लस जेव्हा त्यांनी होमिओपॅथी घ्यायला चालू केलं, तेव्हा त्यांची इमोशनल इम्युनिटी इतकी बेटर झाली, म्हणजे आतनं त्यांची विल पॉवर एवढी स्ट्रॉंग झाली की ती लोक खूप पटकन रिकव्हरीमध्ये आली. त्यांचं ऑक्सिजन लेवल पण खूप पटकन वाढायला लागलं. कारण की तुमचं मेन पॉवर हाऊस जे आहे ते विल पॉवर आहे, आणि जर तेच एकदम जागेवर आलं, तर तो बॉस आहे तुमच्या बॉडीचा. तो कमांड देतो की व्हायरस, चल तू माझ्यापेक्षा स्ट्रॉंग नाहीस, मी स्ट्रॉंग आहे. तर हे सगळं तुम्ही गणित समजून घ्या आजाराला समजताना. आजार काही फक्त असं नावांनी होत नाही की बाबा ह्याचं नाव काय, त्याचं नाव काय. म्हणजे खूपदा पेशंट मला विचारतात, हे फ्रोझन शोल्डर आहे का, हे डर्माटायटिस आहे काय आहे, ठीक आहे त्याला नाव आहे, पण ते का होतंय, ते का झालं, ते कसं नीट करायचं, यावर जास्त लक्ष द्या मित्रांनो. आणि ह्यामध्ये होमिओपॅथी तुम्हाला खूप खूप जास्त प्रचंड प्रकारे मदत करू शकते. मी स्वतः रिझल्ट बघितलेले आहेत, म्हणून तुम्हाला विनंती करते, होमिओपॅथी घ्या. बघा, आता हे जे फाईलच्या न्यूज आल्यात वगैरे, हा आता भूतकाळ झाला आणि एक व्हायरस येऊनही गेला. तर त्याबद्दल आता खूप काही चर्चा चर्चा जास्त करण्यात अर्थ नाही, कारण की हा जिओ पॉलिटिक्सचा किंवा सत्तेचा एक भाग आहे आणि तो काय आज घडत नाही. असं आपण इतिहासात खूप खूप उदाहरणं आणि खूप अशा चर्चा आपण करू शकतो. त्या असंख्य आहेत, की नेहमी सत्तेसाठी किंवा त्या पदासाठी किंवा वर्चस्व ठेवण्यासाठी लोकांनी पैसेचा किंवा त्याचा कसा गैरवापर केलेला आहे. पण यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचा फोकस किंवा हा विषय काढण्याचा माझा जो मुद्दा होता एक डॉक्टर म्हणून, तो हा आहे की इथून पुढे अशा गोष्टी घडतील आणि त्यावेळेस काय कामात येणार आहे, तर कदाचित आपली जी नॉर्मल ड्रग्ज आहेत, आपण मॉडर्न मेडिसिनची घेतो, ती कदाचित फेल होऊ शकतात. जसं आपण अनुभव घेतला की कुठलंही औषध काम करत नव्हतं आणि त्यावेळेस जर आपण त्या औषधांसोबतच होमिओपॅथी घेतली, कारण की त्याचा कुठलाही इंटरव्हेन्शन नाहीये त्या मेडिसिनमध्ये आणि ते अगदी साईड इफेक्ट फ्री असतं. एक 0% त्याचा साईड इफेक्ट असतो. इनफॅक्ट तुम्हाला जास्तच बळ देतो होमिओपॅथी. त्यामुळे तुम्ही आता ही जागरूकता घ्यावी. तर माझ्याकडे जे हे ज्ञान होतं, अनुभव होता आणि माझ्या भरपूर कलीग्सनी पण हा अनुभव घेतलेला आहे कोरोनाच्या वेळीही. तर मला असं वाटतं, की आता इथून पुढे तरी तुम्हाला ही गोष्ट माहीत असावी. कारण की मला असं वाटतं मित्रांनो, की नॉलेज इज इन्फॉर्मेशन. तर आमच्याकडे जर तो, आणि एक्सपिरियन्स इज बेस्ट टीचर. तर माझ्याकडे ते नॉलेजही आहे आणि माझ्याकडे अनुभवही आहे, आणि म्हणून मला वाटलं, की त्या अनुभवाच्या आधारे जेव्हा ही सत्यता पुढे येत आहे, तर भविष्यात जेव्हा अशा गोष्टी घडतील, तेव्हा तुम्हाला हे लक्षात नेहमी ठेवा, की एकच लक्षात ठेवा, की काहीच काम नसेल करत आणि काही कळत नसेल ना, की हे का होतंय, का होतंय, तर नक्की माझी आठवण ठेवा, होमिओपॅथी घ्या. आणि कारण की बघा, आपण कितीही त्यावेळेस डॉक्टर्सची कमी पडत होती. आपण प्रत्येक गोष्ट जर वाटून केली, म्हणजे इंटिग्रेटेड राहिलो, की ते आपण ॲलोपॅथीही घेत आहोत आणि त्यासोबतच आपण होमिओपॅथीही घेतलं. कारण की ते एक वेगळ्या लेव्हलवर काम करत आहे आणि होमिओपॅथी तुम्हाला इमोशनली सुद्धा हेल्प करत आहे. प्लस फिजिकली पण तुम्हाला सपोर्ट देत आहे. कारण की तुमची इमोशनल इम्युनिटी स्ट्राँग झाली, तर तो बॉस आहे बॉडीचा, लक्षात घ्या, की तो जेव्हा टॉपला येतो, तेव्हा तो व्हायरसला एका झटक्यात खाली करू शकतो. आणि व्हायरस कुठेही जाणार नाही, एक लक्षात घ्या. तो व्हायरस येऊन जात नाही, तो तुमचाच एक भाग बनतो, तुमच्या सेलचा एक भाग बनतो आणि आपल्यामध्येच तो वास्तव्य करतो. तर अशाच प्रकारे पास्टमध्ये पण जे व्हायरसेस येऊन जातात, इन्फेक्शन करतात आपल्याला, ते इन्फेक्ट करतात, इन्व्हेट करतात आणि ते तिथेच मग आपली जी शक्ती असते, प्रतिकारशक्ती, ती त्याच्यावरती भारी पडते आणि तो तिथे नमून आपला भाग बनून जातो. तर व्हायरसला आपण मारू शकत नाही, त्याला आपण आपलाच भाग मानायचं असतं. पण तिथे आपण अफेक्ट नसतो व्हायचा, आपण विजय घ्यायचा असतो, करायचा असतो त्याच्यावर. आणि त्याच्यामध्ये होमिओपॅथी आपल्याला 100 आणि 1% मदत करणार आहे. ठीक आहे? तर आजच्या पुरतं इतकंच ज्ञान, आणि फार काही टेन्शन घेऊ नका, लोड घेऊ नका. मस्त राहा, खुश राहा आणि होमिओपॅथी आहे तोपर्यंत बिंदास राहा. कारण की होमिओपॅथीमध्ये तुम्हाला डिसअपॉइंटमेंट
खूपच कमी प्रमाणात मिळेल आणि स्पेशली जिथे आपण थकलो आहोत खूप काही करून आणि काहीच मिळत नाही उत्तर, तिथे तर नक्कीच तुम्हाला आशेचा किरण देईल. आज पुरतं एवढंच बस. नमस्कार.